उल्हासनगरमधल्या धोकादायक इमारतींचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे। उल्हासनगर शहरात 263 धोकादायक इमारती आहेत, तर 208 इमारतींना दुरुस्तीची गरज आहे। महानगरपालिकेकडून या इमारतींना नोटीस बजावण्यात आलेली आहे। अनेक इमारतींना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेकडून रिकामे करण्याचं कामही सुरू झालंय। शहरातल्या जुन्या इमारतींना स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना पालिकेनं केलेल्या आहेत। येत्या 15 दिवसात हे काम पूर्ण करण्याचे आदेश पालिकेनं दिलेले आहेत। दरवर्षी पावसाळ्यापूर्वी जी आपल्याला कामं करायची असतात त्याच्यामध्ये धोकादायक बिल्डिंग ज्या असतात त्याच्यामध्ये आपल्या 4 कॅटेगरीज आहेत। C1 मध्ये आपल्या ज्या बिल्डिंग धोकादायक असतात त्याच्यामध्ये आपण ती रिकामी करून घेतो आणि ते नंतर आपण निष्कसित करतो। त्याच्यामध्ये आपल्या 2 आहेत, दोन्हीमध्ये आपण रिकाम्या केलेल्या आहेत आणि त्याची डिमोलिशनची कारवाई आपली सुरू आहे। C2A ह्या खाली आपण त्या बिल्डिंग रिकाम्या करून घेतो आणि त्याचं ऑडिट करून त्याची दुरुस्ती करायला सांगतो। त्याच्यामध्येही 37 आपला टोटल आहे, त्याची रिकाम्या करण्याची नोटीस आपण ऑलरेडी दिलेली आहे। पावसाळ्यापूर्वी तेही आपण रिकाम्या करून घेऊ। अशा बिल्डिंग्स आहेत जे की तशा कॅटेगरीमध्ये येत नाही, पण जे आपल्याला धोकादायक वाटतात तशा बिल्डिंग्सलाही आपण प्रायमरी फेसी आयडेंटिफाय करून त्यांना नोटिसेस बजावलेल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।